आता जर्नल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीतली एक महत्त्वाची टर्म ती म्हणजे आयसोमेरिझम. जर्नल ऑर्गॅनिक केमिस्ट्री सुरुवातीपासून मग स्ट्रक्चर बघतो, नंतर नॉमिनिक्लेचर, नंतर आयसोमेरिझम. त्यातले एक टर्म म्हणजे आयसोमेरिझम. आयसोमेरिझम म्हणजे काय, तर आयसो म्हणजे सेम, मर म्हणजे स्ट्रक्चर, ISM म्हणजे एक सिस्टीम किंवा त्याला एक आयसोमेरिझम स्ट्रक्चर ही जी सेम स्ट्रक्चर आहे त्यांच्यासाठी जी सिस्टीम येते त्याला आयसोमेरिझम म्हणतात. आता आयसोमेरिझमचं पहिली डेफिनेशन आपले आयसोमर. आता आयसोमर म्हणजे काय, पहिल्यांदा आयसोमर बघा, नंतर आयसोमेरिझम. आयसोमर म्हणजे काय, तर कंपाऊंड पॉझेसिंग सेम मोलेक्युलर फॉर्म्युला, म्हणजे असे कंपाऊंड ज्यांचा मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. मोलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय, सपोज C2H5 बरोबर. तसंच असाच आहे अजून एक कंपाऊंड असेल ज्यामध्ये कार्बनची संख्या पण 2च असेल आणि हायड्रोजनची संख्या पण किती असणार आहे, 5 असणार आहे. कार्बनची 2, हायड्रोजन 5, म्हणजे असं कंपाऊंड. म्हणजे इथिन पण येतोय ना, अजून कोणतं तरी दुसरं स्ट्रक्चर बनत असेल ज्याच्यात मोलिक्युलर फॉर्म्युला कसा असणार आहे, सेम असणार आहे. मग असे कंपाऊंड, मग त्यांचं वेगवेगळं डिफरंट स्ट्रक्चर बघायचं असतं आपल्याला पुढे जाऊन. मग डेफिनेशन काय सांगाल, 2 or more compound possessing same molecular formula is called as isomer. Then this phenomenon is known as isomerism. मग याच फिनॉमिननला काय म्हणतात, तर आयसोमेरिझम. म्हणजे अशी सिस्टीम ज्यामध्ये एक किंवा दोनपेक्षा जास्त असे कंपाऊंड ज्यांचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे, सेम असणार आहे. मग या फिनॉमिननला काय म्हणायचं आपण, आयसोमेरिझम. परत आयसोमेरिझमचे फर्दर 2 टाइप्स पडतात, एक स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, एक स्टिरिओ आयसोमेरिझम. याला स्पेस आयसोमेरिझम असं सुद्धा म्हणतात. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि स्टिरिओ आयसोमेरिझम खूप सोपं आहे बघा. काय आहे स्ट्रक्चरल आणि स्टिरिओ, यामध्ये स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय, तर डेफिनेशन अगदी सोपे. काय सांगाल डेफिनेशन, तर सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर फॉर्म्युला. म्हणजे इथेच लिहून घेऊया, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला. सेम मोलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे इथं काय असणार आहे, मोलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. म्हणजे इथं स्ट्रक्चर काय असणार आहेत, वेगळे असणार आहेत. म्हणजे मी म्हणलं का नाही तुम्हाला तिथं मागाशी की जे आपले हे असणार आहेत स्ट्रक्चर्स असणार आहेत ते डिफरंट असणार आहे. म्हणजे त्याच्यात कार्बन पण सेम असणार आहेत आणि सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर एवढंच लिहू आपण, स्ट्रक्चर. आणि इकडे काय असणार आहे, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला. काय असणार इकडं, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला. आता इथं थोडं वेगळं आहे, मोलिक्युलर फॉर्म्युला. बट तिकडे काय होतं, डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, म्हणजे स्ट्रक्चर डिफरंट असणार आहे. पण इकडे काय असणार, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला पण डिफरंट अरेंजमेंट, बट डिफरंट अरेंजमेंट. शॉर्टकटमध्ये लिहितोय, अरेंजमेंट ऑफ. कुणाची अरेंजमेंट असणार आहे, ॲटमची किंवा ग्रुपची. म्हणजे एखादा ग्रुप असेल किंवा ॲटम असेल किंवा एखादा सपोज एखादा इलिमेंट असेल त्याची. मग सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम, मॉलिक्यूल, कळलं असं. मग स्टिरिओ आयसोमर आणि स्ट्रक्चर आयसोमर हे आयसोमेरिझमचे 2 टाइप. मग काय बघितलं आपण, तर आयसोमेरिझम हे असं फिनॉमिनन आहे ज्यामध्ये 2 or more कंपाऊंड असतात, त्यांचा मोलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, त्याला आयसोमर म्हणायचं. आणि या फिनॉमिननची स्टडी ज्या ब्रांचमध्ये केली जाते त्याला आयसोमेरिझम म्हणायचं. कळलं. त्याचे फर्दर देन टू टाइप्स, स्ट्रक्चर आयसोमेरिझम, स्टिरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चर आयसोमेरिझम मीन्स व्हॉट, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर असं म्हणू शकतो की स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम और ग्रुप. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर बघा, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि स्टिरिओ आयसोमेरिझम हे जरा वेगवेगळे आहेत. याचे परत फर्दर टाइप्स काय पडतात बघा, याचे 5 टाइप पडतात, त्याचे 3 टाइप पडतात. मग स्ट्रक्चर आयसोमेरिझमचे 5 टाइप, चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम, मेटामेरिझम, टॉटामेरिझम. व्हेरी सिंपल आहेत, खूप छान आहेत, मी सांगेन. परत इकडे जॉमेट्रिकल, ऑप्टिकल आणि कन्फर्मेशनल. जॉमेट्रिकल ऑप्टिकल आपल्याला याला आहेत, NCERTला पण आहेत, बोर्डला पण आहेत.
आणि कन्फर्मेशनल आपल्याला CET-ला लागतो, JEE-ला लागतो, नीटला लागतो, तो पण घेणार आहे आपण टाईप. परत याच्यात आपण पुढे जाऊन EZ नॉमिनिक्लेचर शिकणार आहे, RS नॉमिनिक्लेचर शिकणार आहे. खूप छान छान आहे. जाऊया पुढं. स्ट्रक्चर आयसोमेरिझम कळलं. स्ट्रक्चर आयसोमेरिझम मीन्स व्हॉट? सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. म्हणजे आता बघा नावावरून तुम्हाला कळू शकतं. आता स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, सॉरी मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण डिफरंट काय असणार आहेत? तर स्ट्रक्चर असणार आहे. मग त्याच्या टाईप वरून बघा ना, चेन, पोझिशन, फंक्शनल, मेटामर, आयसोटोटमर. म्हणजे काय? तर मोलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार. हां बाबा मी म्हणतो C2H5 मोलिक्युलर फॉर्म्युला आहे. मग त्याचं चेन करू, एकदा पोझिशन बदलूया, एकदा फंक्शनल ग्रुप बदलूया, एकदा मेटामेरिझम करू, एकदा टोटामेरिझम करू. खूप छान आहे, हे बघणार आहे आपण. आणि तिकडं सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम, मोलिक्युलर ग्रुप, काही म्हणा तिकडं. मग जॉमेट्रिकल, ऑप्टिकल आणि कन्फर्मेशनल. जॉमेट्रिकल म्हणजे आपण जॉमेट्री बदलून बघायची. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे हे खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझमवर हमखास प्रश्न असतो. इकडं मेटामेरिझमवर फंक्शन हे खूप सोपे आहेत, त्याचं इतकं काय नाही. पण ऑप्टिकलवर हमखास प्रश्न असतो, कन्फर्मेशनलवर असतो, जॉमेट्रिकल इतका नसतो, पण ऑप्टिकलवर खास असतो. ऑप्टिकलचं कसं असतं, ते कंपाऊंड आपण निकोल प्रिझमच्या मध्ये ठेवत असतो आणि प्लेन पोलरायझरच्या मधून पास करत असतो. तर असतं की ते रोटेट होईल, डेक्स्टर रोटेटरी, लिओ रोटेटरी, हे मी तिथं सांगेन. मग हे असं. मग आयसोमेरिझम कळलं तर त्याचे 2 टाईप, याचे हे 5 टाईप, त्याचे ते 5 टाईप. आता एक टाईप बघत जाऊया आपण. 2 टाईप होते स्ट्रक्चर, स्टिरिओ. आता स्ट्रक्चरचे पण सब टाईप बघत जाणार आहे आपण. आता स्ट्रक्चर आयसोमेरिझम म्हणजे तुम्हाला मागायचं सांगितलं, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर फॉर्म्युला इज कॉल्ड काय स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चर वेगळं असणार, एवढंच आहे इथं. काय करा, एक काम करा, मी लिहीन तसं माझ्याबरोबर लिहित चला, नोट्स बाजूला निघतील. त्यामुळे काय होईल, जो पुढे आपल्याला ताप लागणार नोट्स काढायचा तो वाचेल. आणि मी काय केलं, एकदम शॉर्ट्स. आता ही जी डेफिनेशन नाही शॉर्टमध्ये लिहिली, ही डेफिनेशन 1 लाईनमध्ये दिसते, पण ही आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी मोठी करायची म्हटली पेपरमध्ये, कारण पेपरमध्ये डेफिनेशन मोठ्या द्यावे लागतील. मग काय करायला लागतं, काही नाही, एकच शब्द, हो का, सगळं डेफिनेशनचा इतका लोड घ्यायचा नसतो, पुढचा पार्ट सेम असतो, कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवायची. काय असणार इथं, आता आयसोमेरिझम आहे बरोबर, मग आपलं ठरलेलं आणि बेसिक इंग्लिश येते आपल्याला. काय म्हणायचं, द आयसोमेरिझम इन विच सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट चेन और कार्बन स्केलेटन. किती सोपं आहे. इथे काय होणार, द आयसोमेरिझम इन विच 2 or more compound having same molecular formula but different structural formula is called the structural isomerism. इथं तसंच, द आयसोमेरिझम इन विच, ठरलेलं आहे, द आयसोमेरिझम इन विच. लोडच घ्यायचं नाही, मी सांगून ठेवते. आयसोमेरिझम चॅप्टर कम्प्लीट होतोपर्यंत आपण सुरुवात हेनच करायची. द आयसोमेरिझम इन विच सेम कंपाऊंड हॅव्हिंग सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट चेन और कार्बन स्केलेटन. आता सेम मोलिक्युलर फॉर्म्युला असणार, डिफरंट चेन आणि कार्बन स्केलेटन असणार आहे. किती सोपं आहे बघा. म्हणजे आता एक एक्झाम्पल घेऊया, लगेच समजेल. एक्झाम्पलमध्ये घेतो मी, एक्झाम्पल घेतो ब्युटेनचं. काय घेतोय, ब्युटेन. आता ब्युटेनचा फॉर्म्युला काय असतो, C4H किती असतो, 10 H10. म्हणजे असं ब्युटोन हा झाला मोलिक्युलर फॉर्म्युला. आता आपल्या डेफिनेशननुसार आपण सेम मोलिक्युलर फॉर्म्युला, असा मोलिक्युलर फॉर्म्युला असणार आहे आणि त्याचं चेन आणि कार्बन स्केलेटन काय असणार, मात्र डिफरंट असणार आहे. एवढाच फरक आहे. मग आता ब्युटेनचं काय होतं बघता, आता आपण या ब्युटेनपासून आपल्याला एक स्ट्रक्चर वेगवेगळे, म्हणजे त्याचं कार्बन स्केलेटन डिफरंट असलं पाहिजे किंवा त्याची चेन इकडचे तिकडे करू शकतो आपण. कसं, आता बघा एक सिंपल चेन आपल्याला येते काढे. बघा आता मी आयसोमर काढायला लावतात बरं का. आयसोमर, ड्रॉ द आयसोमर ऑफ द ब्युटेन किंवा चेन आयसोमर ऑफ ब्युटेन असं म्हणू शकतात. प्रश्न असतो हमखास. मग आता ब्युटेन C4H10 ठेरेल तर हमखास असतो. MCQला कसा असतो मी पुढे सांगेन. ब्युटेन C4H10 असतो. आता याचं मी आपण स्ट्रक्चर फॉर्म्युला काढणार आहे किंवा कार्बन स्केलेटन काढणार आहे. 4 कार्बन आहेत बरोबर, 4 कार्बन आहेत, लिहिले 4 कार्बन. आता काय आहेत, 10 हायड्रोजन आहेत. हायड्रोजनची संख्या किती आहे, 10. आधी काय करूया, या दोघांचे 3 देऊन टाकूया, दोघांनी देऊया. हे असं दिले, 3 दिले. हायड्रोजन किती गेले, 6 हायड्रोजन गेले बरोबर. राहिले किती हायड्रोजन, 4. 6 4 10, 4 हायड्रोजन राहिले. यांची पण व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करू बरोबर. आपले 4 म्हणजे 10च्या 10 हायड्रोजन
खपले गेले, म्हणजे 4 कार्बनसाठी 10 हायड्रोजन खपले गेले, बरोबर. म्हणजे असे हे एक स्ट्रक्चर झालं. आता मी अजून एक दुसरं स्ट्रक्चर करतो. हे आपलं किती झालं? साधं, म्हणजे एन ब्युटेन हा तयार झाला, बरोबर. आपली साधी चेन ही आपल्याला माहिती आहे. आता नंतर अजून एकदा करूया. अजून दुसरं स्ट्रक्चर मला काय करता येईल? बर, मी सध्या काय करतो, 3 घेतो, 3 कार्बन घेतो, 3 कार्बन घेतो आणि चौथा कार्बन असणार आहे तो असं लिहितो. चालेल की? कोण म्हटले चालणार नाही? का तर मला काय सांगितलंय, कार्बन स्केलेटन फक्त डिफरंट पाहिजे, बाकी तुम्ही काय पण करा. कार्बन स्केलेटन किंवा चेन बदला, चेन आडवी होती, मी थोडे असं केले, नो मॅटर, काय येऊ शकतं, ब्रांच झाली, नो मॅटर. कार्बन स्केलेटन फक्त डिफरंट दाखवायचे. 1 2 3 4 झाले. आता झाले 4 कार्बन झाले. आता 10 हायड्रोजन खपतात का बघा. आधी यांच्याकडे दाखवूया. असे 3 गेले इकडं, इकडं 3 गेले, हे समजू शकता आपल्याला. बेसिक आहे. आता हे कसं सगळं काढत बसण्याची काही गरज नाही. 3 आणि 3 6 गेले. या कार्बनच्या 3 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झालेत, एक व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करतो, 4 झाले. किती गेले? 3 आणि 3 6 7 गेले. 8 9 10 3 राहिले. अरे 3 मावतेत नाही इथं, देऊन टाकायला 3 झालं. म्हणजे बघा 1 2 3 4 4 कार्बन, 10 हायड्रोजन, 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 1 10 झाले. आता हा झाला, याचं नाव आहे एन ब्युटेन. एन ब्युटेन हे कसलं आहे? कसलं आहे? आयसो ब्युटेन आहे. आयसो ब्युटेन. बघा 1 झाला, 2 झाला. आता आता अजून कोणती पॉसिबिलिटी बनते का? बघा बरं, बनते कोणती अजून पॉसिबिलिटी? नाही बनत. मग नाही बनत, एवढेच बनतंय, बरोबर. म्हणजे ब्युटेनचे पॉसिबल आयसोमर, आपण प्रोबॅबिलिटी शिकतो मॅथ्समध्ये. म्हणजे प्रोबॅबिलिटी किती? 10 जे कार्ड आहेत यांच्यापैकी किती कार्ड येतील तसं. मग एवढं कार्बन आहेत आणि 10 हायड्रोजन आहे, त्यांची पॉसिबल आयसोमेरिक स्ट्रक्चर काढा, असा प्रश्न असतो. मग ब्युटेनचे पॉसिबल आयसोमर किती निघाले? 2 निघाले. एक एन ब्युटेन असतो, एक आयसो ब्युटेन असतो. आता सिमिलरली आपण कशाचे करायचे? पेंटेन करा, हेक्झेन करा. आता ब्युटेनचे निघाले 2, बरोबर. ब्युटेन निघाले 2. आता पेंटेनचं किती निघेल बघा. पेंटेन तुम्ही करा आणि मी हेक्झेनचं, म्हणजे जरा काय करतो, परत तुम्ही मला सरांनी सोपं घेतलं, आम्हाला अवघड दिलं नाही. कसं करा, तुम्ही पेंटेनचे तुम्ही करा, पेंटेनचे तुम्ही करून बघा किती स्ट्रक्चरल किती पॉसिबल आयसोमेरिझम भेटतात ते. पेंटेन बघा, ब्युटेन किती भेटलं आपल्याला? 2. ब्युटेनची संख्या लिहितो. पेंटेनची फॉर्म्युला असणार आहे C5H12, बरोबर. C5H12. आता आणि त्याचे आयसोमेरिझम किती स्ट्रक्चर भेटतात ते बघा. नाही कळत तरी सुद्धा फक्त किती भेटतात हे तुम्ही सांगा, तरी पण मी सांगून टाकतो. बघा 3 आयसोमेरिक स्ट्रक्चर तिथं तुम्हाला मिळाले पाहिजेत. 3 भेटले की सांगा. ओके. पेंटेन बघा. आता ब्युटेन झाला, पेंटेन झाला, मी हेक्झेन घेतो, जरा मोठा घेतो. तर तुम्ही म्हणाल मी पेंटेन घेतला, तर तुम्ही म्हणाल सरांनी सोपं घेतलं. नाही, मी जरा अवघड घेतो. मग चला हेक्झेनचं घेऊया. हेक्झेन आता हेक्झेनचं घेऊन बघा. ब्युटेन केला, पेंटेन तुम्ही करा. लक्षात ठेवा 3 भेटतील, तुम्ही ट्राय करून बघा. आता मी हेक्झेन घेतो. हेक्झेन बरोबर. सांगा बरं, हेक्झेनचं कार्बनची संख्या किती? 6, बरोबर. म्हणजे C6H40, बरोबर. C6H40. आता याचा आपण एक स्ट्रक्चर फॉर्म्युला काढत जाणार आहे, सॉरी पॉसिबल आयसोमेरिझम करत जाणार आहे. पहिलं करूया साधं आपलं ठरलेलं नेहमीप्रमाणे 6 कार्बनची चेन करून घेऊया. 1 2 3 4 5 6. इकडं 3, इकडं 3, बरोबर. इकडं 2, इकडं 2, इकडं 2, इकडं 2. असं प्रत्येकाला त्याचे हायड्रोजन देऊन टाकायचे. म्हणजे काय होईल, त्याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होईल आणि तो स्टेबल होईल. म्हणजे 3 आणि 3 6, 7 8 9 10 11 12 13 14. अरे झाले की 13 14 झाले, बरोबर. म्हणजे C6H40 हे स्ट्रक्चर झालं. मला काय म्हणूया आपण? एन हेक्झेन, बरोबर. नॉर्मल हेक्झेन. आता पुढचं स्ट्रक्चर बघूया. आता मगाच्या सारखं करूया. आता आयसो करूया. आता आयसो करून बघूया काय होईल. आयसोला फक्त एक कार्बन इकडे घेऊया. म्हणजे आता काय करायचं, 5 कार्बनची बनवूया. 1 2 3 4 5, बरोबर. आणि दुसरा वाला इथं देऊया. ओके.
नो मॅटर. CH3 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 आणि यांचं बॅलन्स सॅटिस्फाय करू. H H H H 3 आणि 3 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. व्हेरी सिम्पल. म्हणजे हा काय झाला आयसोहेक्झेन, बरोबर का? हा झाला आयसोहेक्झेन. आता बघा किती भेटले 1 2 हे आपले ठरलेले भेटले 1 2. आता अजून कोणते भेटत आहेत का बघा. आता आता 5 कार्बन घेतले होते ना, आता 4 कार्बन घेऊन बघू. 1 2 3 4 बरोबर. म्हणजे 4 कार्बन घेतले. आता 4 कार्बन घेतले, राहिले किती 2 कार्बन. मग जर असंच घेतलं तर ते आयसो बनणार. मग असं करूया, याच कार्बनवर आपण असं करूया. व्हेरी सिम्पल ना. म्हणजे हे असं होऊ शकतं, बरोबर. त्याला आपण निओ पण म्हणतो. ओके. 3 आणि 3 6 आणि 3 3 9 झालं. 3 चौक 12 आणि 14 सॉरी 13 आणि 14. व्हेरी सिम्पल झालं स्ट्रक्चर. ह्याचं नाव काय येईल बघा. किती कार्बनची संख्या आहे 1 2 3 4. जे IUPAC नेम देतोय आपण 4 कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे, म्हणजे त्याचं नाव असणार आहे ब्युटेन, बरोबर का रे ब्युटेन. आता पुढं निमरिंग इकडून द्यायला पाहिजे, लोएस्ट लोकॅन रूलनुसार विसरायचं नाही. आता 2 दुसऱ्या कार्बनवर 2 2 मिथाइल ग्रुप आहे, म्हणजे काय येणार 2 2 डायमिथाइल ब्युटेन. ओके. काय नाव आलं 2 2 डायमिथाइल ब्युटेन. आता अजून काय बनतंय का बघा. अजून काय बनतंय आता मला सांगा. पहिल्या कार्बनवर आपण CH3 घेतला इथं, बरोबर. इथं दुसऱ्या कार्बन, आता तिसऱ्या कार्बनवर घेऊन बघूया का. म्हणजे परत 5 कार्बनची चेन कन्वर्ट हे स्ट्रक्चर होतंय ना. व्हेरी सिम्पल. म्हणजे CH3 CH3 CH3. आता डायरेक्ट लिहितो CH2 CH2 इथे याचे असणार आहे. ओके इथलं झालंय ना. CH3 1 2 3 4 5 6 6 कार्बन आहेत. 3 3 आणि 3 6 बरोबर. 6 आणि 3 9 9 10 11 12 13 आणि 1 14 बरोबर. म्हणजे ह्याचं नाव काय झालं IUPAC 1 2 3 1 2 3 4 5 1 2 3 कोणीकडनं काय येणार आहे, म्हणजे याचं ब्युटेन, म्हणजे 3 मिथाइल ब्युटेन. 3 मिथाइल नाही ब्युटेन आहे 1 2 3 4 5 चे म्हणजे पेंटेन येणार, बरोबर. पेंटेन हे नाव भेटलं. म्हणजे किती स्ट्रक्चरल आयसोमेरिझम भेटले 1 2 3 4. म्हणजे 5 पॉसिबल 4 पॉसिबल काय भेटलं आपल्याला आयसोमेरिझम स्ट्रक्चर भेटलं. अजून पॉसिबिलिटी बघा जरा मिळते का. एकदा ह्या कार्बनवर घेतलं पहिलं, आता दुसऱ्या कार्बनवर घेतलं, आता तिसऱ्या घेतलं. असं एक करूया आता. बघा म्हणजे किती सोपं आहे. फक्त बघा आपल्याकडे कार्बनची संख्या किती आहे 6. म्हणजे 2 2 मिथाइल घेतलं आपण, 3 मिथाइल पेंटेन सुद्धा घेतलं पेंटेन. ओके. आता अजून काय होतंय का बघूया. हा होईल बघा 1 2 3 4 इथे घेतो मी आणि इथे घेतो. व्हेरी सिम्पल झालं. अजून एक स्ट्रक्चर तयार झालं का. म्हणजे IUPAC नेम काय आपल्याला बाबा माझं हे स्ट्रक्चर बरोबर आहे का, असलं स्ट्रक्चर आधी झालंय का हे बघायचं असेल ना तुम्हाला, तर एक काय करायचं IUPAC नेम द्यायचं. IUPAC नेम दिले का नाही मग कळतं. आता हिचं IUPAC ब्युटेन असणार आहे, बरोबर. हायड्रोजन देऊन टाकतो मी याचे हायड्रोजन देऊन टाकतो. आता याचं IUPAC 1 2 3 4 ब्युटेन असणार आहे, लॉंगेस्ट चेन माहिती आहे, म्हणजे हा असणार आहे ब्युटेन. 1 2 3 4 कोणीकडे नाव द्या सेम येणार आहे, म्हणजे काय येणार आहे 2 3 2 आहेत, बरोबर. म्हणजे डाय मिथाइल. ओके. काय झालं बघा 2 3 डायमिथाइल ब्युटेन. म्हणजे पॉसिबल आयसोमेरिक स्ट्रक्चर किती भेटले ब्युटेनचे 5. सॉरी ब्युटेनचे म्हणतो हेक्झेनचे. मग ब्युटेनचे 2 भेटतात, पेंटेनचे 3 भेटतात, याचे 5 भेटतात. असं पॉसिबल आहे का आयसोमेरिक स्ट्रक्चर भेटत असतं.
आता एक लक्षात ठेवा, पेपरमध्ये वेळ नसतो आपल्याला, बरोबर. हा, थेअरीच्या पेपरमध्ये भरपूर वेळ असतो, MCQचा पेपर नसतो, वेळ नसतो आपल्याला खूप जास्त. एवढं आपण काय स्ट्रक्चर काढत बसणार का? पण जर प्रॅक्टिस केली का नाही तर याचं डायरेक्ट आकडेच लक्षात ठेवायचे. म्हणजे कसं, हा मला माहिती आहे ब्युटेन 2 भेटतात, पेंटेन 3 भेटतात, परत हेक्झेन 5 भेटतात. माहीतच पाहिजे हे सगळं. म्हणजे 1 2 3 4 5 हा, हेक्झेनचे 5 भेटतात बरं का, आयसोमेरिक पॉसिबल आयसोमेरिक स्ट्रक्चर. परत हेक्झेनचे 5 भेटतात, पेंटेनचे 3 आणि ब्युटेनचे 2 भेटतात असं. मग याच्यासाठी मी काय करतो, सिंपल काय करतो, डायरेक्ट तुम्हाला हेच देऊन टाकतो, एक चार्टच देऊन टाकतो. तो चार्ट कसा आहे फक्त बघा, हे स्ट्रक्चर तुम्ही बघा आधी, ट्राय करा तुम्हाला जमतेत का, आणि आपलं स्ट्रक्चर बरोबर आहे, हे स्ट्रक्चर डबल कुठं झालंय का नाही हे बघायचं असेल ना तर IUPAC नेम देऊन ठेवायचं. IUPAC नेम जर सेम आलं तर समजायचं हे म्हणजे सपोज हे जर सेम आलं स्ट्रक्चर तर समजून जायचं की आपलं हे स्ट्रक्चर काय असणार डबल. आता इथं दिसायला वाटतंय बघा 1 2 3 4 5 बघा 1 2 3 4 4 कार्बन आहेत, 1 2 3 4 4 कार्बन आहेत बरोबर. मग इथं 2 मिथाइल ग्रुप आहे, पण कशावर आहेत बघा ना, इथं दुसऱ्याच कार्बनवर दोन्ही मिथाइल ग्रुप आहे. नाही तर मी काय केलं बाबा, मला पण सुचत नव्हतं काय करू आता, अजून एक आयसोमेरिक स्ट्रक्चर मिळतंय का हे मी शोधत होतो. तसं तुम्ही पण शोधत असणार आहे. मग मी म्हणणार अरे दुसऱ्यावर झाले ना दोघं पण, आता मग दुसरा तिसरा घेऊन बघूया. ओके झालं, असंच असणार आहे ते. असं मग पॉसिबल आयसोमेरिक ते स्ट्रक्चर किती भेटलं त्याचे, तर आपले हे हेक्झेनचे भेटले 5 आयसोमेरिक स्ट्रक्चर या ठिकाणी भेटले आपल्याला. आता एक चार्टच करूया, तुम्ही पण करून ठेवा, मी देतोयच. आपण सुरुवात कुठून करतो, मिथाइल बरोबर, इथाइल, प्रोपाइल, ब्युटेन, सॉरी जरा एक हेच लिहितो मी, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन बरोबर. असं पेंटेन, असं सगळं लिहून घ्या, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, आणि शेवटचा डेक्केन. नोनेन आणि डेक्केन मी तिकडे लिहितो, हा नोनेन आणि डेक्केन. म्हणजे कार्बनची संख्या 1 2 3 4 5 6 7 8, इथं असणारे 9, इथं 10. आता डायरेक्ट नंबर लक्षात ठेवायचं, एक लक्षात ठेवायचं, मिथेन, इथेन, प्रोपेन. बघा मिथेन एक कार्बन, एका कार्बनचा आपण किती आयसोमेरिक स्ट्रक्चर बनवू शकतो, नाही. चला दुसरं एक 2 कार्बनचं काय, इकडचं तिकडे गेलं तर ते सेम स्ट्रक्चर भेटणार आहे, करू शकतो नाही. चला प्रोपेन 3, काय करू शकतो का प्रोपेन मध्ये पण येतंय कराय बघा, काय करणार इकडे केलं. हा तुम्ही म्हणता सर मगाशी तुम्ही काय करत होता, कडेचा कार्बन घ्यायचा आणि मधल्या कार्बनवर टाकायचा, टाकतो ना, घ्या झालं. परत इथेच आलं बघा, आलं का नाही 1 2 3 आहे का, म्हणजे परत असं थोडक्यात चेन लिहिली काय आणि अशी वाकून लिहिली काय. आपण कसं, आता हा पेन स्ट्रेट आहे, त्याला मी बेंड केलाय इकडून बरोबर, म्हणजे तो तसाच राहणार आहे, पण त्यात काय बदल झालाय का नाही बघा ना, 1 2 3 1 2 3 1 2 3 असं. मग प्रोपेन पण नाही दाखवत. ब्युटेन पासून आयसोमेरिझम स्टार्ट होतं, म्हणून एक लक्षात ठेवायचं, डज नॉट शो हे आयसोमेरिझम दाखवत नाहीत. मग ब्युटेन पासून चला पटापट सांगा आता, ब्युटेनचा आपल्याला आकडा माहिती आहे, किती ब्युटेनचा आकडा होता 2, पेंटेनचा किती होता आपण काढला होता आता 3, याचा असतो 5 बरोबर का, म्हणजे ब्युटेन 2, पेंटेन 3, हेक्झेन 5, हेप्टेन किती असतो, तर हेप्टेन 9, ऑक्टेन असतो 18,
लक्षात ठेवा, हेप्टेन 9, ऑक्टेन 18 आणि इकडं तर काय धुरळाच आहे 35 आणि इकडं 75 का 70 किती 75 हो 75च असतो. येस म्हणजे बघा ब्युटेन 2, पेंटेन 3, हेक्झेन 5, हेप्टेन 9, ऑक्टेन 18, नोनेन 35, डेक्केन 75. म्हणजे जो डेक्केन असणार आहे आपला 10 कार्बनवाला त्याचं पॉसिबल स्ट्रक्चर आयसोमेरिझम किती असणार आहे 75. म्हणजे 75 आपण आता फक्त किती काढले इथे 6 का 5च काढलेले आहेत आणि पण डेक्कन बघा 75, डोनेन 35. हे काय काढत बसणार आहे का आपण? नाही, हे काढून ठेवलेलं असेल कोणीतरी आधी आकडा मोजला असेल 75. आपण जास्त लोड घ्यायचा नाही, आपल्याला जास्त काढायला होतं पेपरमध्ये तर हेक्झेन पर्यंत काढायला होतील. हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेक्कन यांचं डायरेक्ट लक्षात ठेवा ना तुम्ही. आणि इथून वरचे तर तिघं काय दाखवतो ना, म्हणजे आकडा काय 2, 3, 5, 9, 18, 35, 75. ओके, एक MCQ होता मी बघितला होता, तर डायरेक्ट ऑक्टेनचं विचारलं होतं. म्हणजे ऑक्टेनचा पॉसिबल आयसोमेरिक स्ट्रक्चर किती भेटणार, वेळ असणार आहे MCQ मध्ये. तुम्ही बसणार आहे 8 कार्बनची वेगवेगळ्या प्रकारे हे करत बसत नाही, वेळ नसतो. मग त्यावेळेस मला माहित होतं की ऑक्टेनचा 18 असतात किंवा डेक्केनच्या 75 असतात असं. मग असं डायरेक्ट आपण तिथे काय करायचं असतं, आपलं ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्यासाठी मी एक शॉर्ट दिलं, ते म्हणजे हे दिलं की हा चार्ट एक लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा चार्ट आहे. यात विचारलं ना डायरेक्ट हे लिहून टाकायचं, काय जास्त विचार करत बसायचं. असं चेन आयसोमेरिझम. आता चेन आयसोमेरिझम झालं. नेक्स्ट त्याचा पुढचा टाईप आहे पोझिशन आयसोमेरिझम. बघा डेफिनेशन काय सांगते. डेफिनेशन अशी म्हणते की सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट, आता पोझिशन आहे ठिकाणी अशी चेन होते. आता बट डिफरंट पोझिशन ऑफ कुणाकुणाच्या सबस्टिट्यूएंट, फंक्शनल ग्रुप, परत ॲटम, बॉन्ड. म्हणजे काय तर सबस्टिट्यूएंट माहिती आहे आपल्याला, सबस्टिट्यूएंट कोणताही असू शकतो. जर सपोज हा एखादा कार्बन आहे बरोबर, हे कार्बनची चेन आहे, त्यावर इकडं OH ग्रुप आहे, मग हा सबस्टिट्यूएंट झाला. इकडं CH3 बरोबर आहे, हा सबस्टिट्यूएंट झाला. असं त्याला सबस्टिट्यूएंट म्हणायचं. फंक्शनल ग्रुप OH, फंक्शनल सारखं OH ग्रुप असू शकतो. ॲटम कोणताही ॲटम असू शकतो. बॉन्ड म्हणजे सपोज कसं, जर सपोज कार्बन 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 इथं डबल बॉन्ड आहे बरोबर, मग त्याच्याच मी काय करणार, इथं हा डबल बॉन्डची पोझिशन चेंज करणार, तो इकडं आणणार. असं सेम असं. तर हे असं हे पोझिशन आयसोमेरिझम. काय सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट पोझिशन ऑफ सबस्टिट्यूएंट, फंक्शनल ग्रुप. FG म्हणजे कळते ना, FG म्हणजे फंक्शनल ग्रुप, ॲटम आणि बॉन्डचे म्हणजे या चौघांची काय करू शकतो आपण, फक्त डिफरंट पोझिशन इकडे तिकडे करू शकतो. आता पोझिशन आयसोमेरिझम समजण्यासाठी एक हे घेऊया आपण, म्हणजे एक्झाम्पल घेऊया. काय एक्झाम्पल, ब्युटेनचं घेऊया C4H8. आता हे ब्युटेन आहे का सांगा आधी मला, आहे का ब्युटेन? नाही. हे काय तर ब्युटीन आहे. बघा ब्युटीन म्हणतोय मी, त्याला म्हणायचं ब्युटीन. म्हणजे हे आहे अल्कीन आहे. मग होतं ते अल्केन होतं, आता अल्कीन घेतलं. नो मॅटर कोणते एक्झाम्पल देऊ शकतात, मी वेगवेगळे घेतले. आता ब्युटेन म्हणजे 4 कार्बन असणार आहेत बरोबर. आता मागाच्या प्रकारे काय करूया, आधी आपण इकडे 3 कार्बन देऊन घेऊया. 3 आणि 3 6 गेले, राहिले किती 7 8 बरोबर. म्हणजे 8 कार्बन राहिले. आता हा ब्युटेन आहे, याचं मी व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करत बसतो. आता व्हॅलेन्सी सॅटिस्फाय कसं करणार, मग आता आपण स्ट्रक्चर आयसोमेरिझम करायला लागले. आता मी आता डबल बॉन्ड इथं देतो, जेणेकरून या कार्बनला एक हायड्रोजन लागेल, या कार्बनला एक हायड्रोजन. म्हणजे 1 2 3 4 5 सॉरी 4च, 1 2 3 4 जे झाले यांचं सॅटिस्फाय झालं. यांचं बघा 3 आणि 3 6 म्हणजे झाले. 3 आणि 3 6 7 8 म्हणजे 8 हायड्रोजन गेले. आता अजून एखादं बघा बरं स्ट्रक्चर आयसोमेरिझम, हा मिळेल. मी आता सांगितलं होतं ते. इथं डबल बॉन्ड देतो, इकडे 3 हायड्रोजन, इकडे 2, इकडे 2, इकडे किती लागतील 2 लागतील. इकडं 1 2 3 4 एकच लागेल. 3 3 4 5 6 7 8 गेले. म्हणजे असे पॉसिबल आहे. आता डबल बॉन्डची पोझिशन नाही, कारण कसं इथे त्याला एक पॉसिबिलिटी होती, इथं होती. आता मी इथं घेतले, तुम्ही म्हणाल हा बॉन्ड इकडे सरकवला सरांनी, आता इकडे सरकून बघा. अरे बॉन्ड जर तिकडे जर मी सरकला म्हणजे काय होईल, फक्त चेन काय बदलणार आहे, फक्त बघा पोझिशन बदलणार आहे. पण पोझिशन बदलली तरी ते स्ट्रक्चर सेमच होतंय ना, हो का.
तुम्ही म्हणत होता इकडं डबल बॉन्ड घेतला या 2 कार्बनच्या मध्ये, आता इथं घेतलं त्यात पोझिशन एकच आहे तर तुम्हाला तेवढं कॉमन कळू शकतं. पण तुम्ही म्हणाल इकडे घेऊन बघा ना, मग मी घेतो इकडं. बघा मग आता IUPAC मी माहिती सांगितलं आपलं स्ट्रक्चर बरोबर आहे का, डबल तर नाही झालं हे बघण्यासाठी काय करायचं असतं, IUPAC नॉमेनक्लेचर करायचं असतं. मग IUPAC नॉमेनक्लेचर करून बघा. मी नंबरिंग कोणीकडनं देऊया, चला इथं नाही इथंच डायरेक्ट 1 2 3 4 4 कार्बनचे म्हणजे ब्युटेन. आता बघा ब्यूट फक्त आता डबल बॉन्ड आहे म्हणजे ENE आता आपल्या नियमानुसार. बघा कोणत्या कार्बनच्या मध्ये 1 आणि 2. आता मला सांगा नॉमिनेक्लेचर मध्ये हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन 1. मग आपण 2 ते 3 म्हणतो का 1 ते 2 म्हणतो? 1 ते 2 म्हणतो बरोबर. म्हणजे पहिल्यांदा लोएस्ट लोकॅन रूलनुसार म्हणजे 1 to 2 म्हणजे ब्यूट 1 इन बरोबर. चला इकडे जाऊया. आता परत इथं 4 कार्बनचे म्हणजे ब्युटेन असणार आहे म्हणजे ब्यूट लोएस्ट लोकॅननुसार फंक्शनल ग्रुप ॲटम सबस्टिट्यूएंट इलेमेंट किंवा अदर ग्रुप्स यांना काय आलं पाहिजे, लोएस्ट नंबर आला पाहिजे कार्बनचा बरोबर. म्हणजे इकडून आता नंबरिंग द्यावं 1 2 3 4 बघा 1 परत आला तोच कार्बन म्हणजे हीच कंडिशन आली ब्यूट 1 इन. कळलं बघा, ह्याचं पण नेम होतंय तेच ह्याचं पण नेम होतंय. त्यामुळं यातलं कोणतं तरी एक स्ट्रक्चर काढा चालेल. म्हणजे जे पॉसिबल आयसोमेरिक स्ट्रक्चर पोझिशन आयसोमेरिक स्ट्रक्चर किती भेटले 2 बरोबर. असं C4H10चं ब्युटेनचं घेतलं. असंच घेऊया आता अजून एक आहे. आता मग अशी एक आपण बोलला सबस्टिट्यूएंट घेतला आयटमला, एक फंक्शनल ग्रुपचं घेऊन बघूया. म्हणजे फंक्शनल ग्रुपचं कसं एक करूया आता. हां मी एक सायक्लोप्रोपेन घेतो. हा काय आहे, सायक्लोप्रोपेन आहे बरोबर. या सायक्लोप्रोपेनचं बघा 1 2 3 म्हणजे 3 कार्बन असणार. इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन, इथे 2 हायड्रोजन लागतील ना, 2 2 2 2 म्हणजे 4 ह्याचे व्हॅलेन्स सायटेस. त्यातले मी काय करतो 2 हायड्रोजन रिप्लेस करतो म्हणजे 1 2 3 4 C3H4ClBr. झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार. म्हणजे एक्झाम्पल इथं लिहितो मी C3H4 क्लोरीन ब्रोमीन हा फॉर्म्युला दिलाय आणि याचं तुम्हाला काय करायला लावलंय, स्ट्रक्चर फॉर्म्युला तयार करायचे. आधी मला सांगा जर मी चेन केलं, चेन आयसो म्हणजे आता मला माहिती काय आहे बाबा, मी आहे इथं म्हणून तुम्हाला मी करून दाखवलं की बाबा हे सायक्लोप्रोपेन आहे बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे हे सायक्लोप्रोपेन आहे किंवा साधा प्रोपेन आहे नाही माहित, मग मला सांगा मी जर करून बघितलं तर इथं हायड्रोजन मावणार आहेत का 1 2 3 इथंच तिघं गेली. इकडचे दोघांना जर क्लोरीन ब्रोमीन एकाला दिलं तर ते मावणार आहे का नाही. मग इथं काय करावं, सायक्लिक स्ट्रक्चर मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी. बघा कसं सायक्लिक स्ट्रक्चर भेटेल. हा प्रोपेन माहिती आपल्याला 4 हायड्रोजन असणार आहेत. आधी 4 हायड्रोजन पेक्षा ह्या दोघांना आधी एक एक जागा देऊन टाकू. याला या कार्बनवर देतो आणि याला या कार्बनवर देतो बरोबर. कार्बनची व्हॅलेन्ससाठी इकडे एक हायड्रोजन दिला, इकडे एक हायड्रोजन दिला, इकडे किती द्यायला लागतील 2 द्यावे लागतील. म्हणजे 1 2 3 4 दिले का, दिले यस. म्हणजे 4 हायड्रोजन बी गेले, 3 कार्बन गेले, 3 कार्बन इथं असणार इथं 3 कार्बन गेले, क्लोरीन ब्रोमीन गेला. आता हे पहिलं स्ट्रक्चर भेटलं. दुसरं स्ट्रक्चर बघा, पोझिशन बदलायचे बरोबर. एकच लक्षात आहे पोझिशन मला बदलायचे. मग मी स्ट्रक्चर काढून घेतो बरोबर. आता हे एकाच कार्बन होते. आता मला सांगा Br इकडे घेतला काय किंवा क्लोरीन इकडे घेतलं काय. IUPAC रूलनुसार उलटी IUPAC सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये खूप सोपं असतं. कारण कुणीकडनं सुरुवात करा 1 नंबर तिथेच येऊ शकतो, कुणी इकडून 1 2 3 करा का इकडं 1 2 3 करा, नो मॅटर, काही फरक पडत नाही. मग मला सांगा आता एकाच कार्बन मग काय करतो मी एक त्याच्यावर ब्रोमीन बी त्याच्यावर घेतो आणि क्लोरीन बी त्याच्यावर घेतो. मग इकडे परत काय येतील त्याचे 4 हायड्रोजन मिळतील त्याला झालं. असे पॉसिबल 2 भेटले स्ट्रक्चर. मग असं पोझिशन बदलत असतो आपण, काही नाही करत, फक्त पोझिशन बदलायची असते. मग ह्याच्यात तुम्ही फंक्शनल ग्रुप घेऊ शकता, सबस्टिट्यूएंट घेऊ शकता. सबस्टिट्यूएंट म्हणजे कोणताही ग्रुप असू शकतो. परत आपल्या आता मी घेतलं तसं सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये फंक्शनल ग्रुपची
पोझिशन तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता. आता सपोज एखादा फंक्शनल ग्रुपचं एक्झाम, हे पण फंक्शनल ग्रुपचं होतं. मग एक करूया आपण C4H10 आणि O. आता काय करायचं, C4H10 काय होय, एक एक काय ऑक्सिजन आहे, म्हणजे हे काय इथर आहे ना, इथर आहे, म्हणजे इथराला लिंकेज कसं असणार आहे, असं असणार आहे बरोबर. हे इथराला आहे, याचे दोन, याचे दोन, याचे दोन, याचे दोन, म्हणजे जर हा ऑक्सिजन काढला तर आपला साधा काय होतंय, साधा ब्युटेनॉल. पण हा इथं काय आला, आता इथं इथर ग्रुप आलाय. मग इथर ग्रुप इतर ग्रुप जर आला असेल तर इतरचा आयुपीएसी नॉमेनक्लेचर वगैरे आपण शिकलोय. परत इथरचं इथं मग अजून एक स्ट्रक्चर, हे एक स्ट्रक्चर मी काढून दाखवलं. आता अजून एक स्ट्रक्चर काय होईल, इकडे सरकवता येईल का, येईल का इकडे सरकवता, म्हणजे ऑक्सिजन मी इकडे सुद्धा सरकू शकतो. म्हणजे दुसरं काय भेटलं आपल्याला, इथे एक, इथे एक, इथे एक, इथे एक, व्हेरी सिंपल, CH3 बरोबर. इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन. ओके का, ओके, येस, मिळाले. म्हणजे आता परत इकडं मध्ये होता, इकडे सरकून घेतलं, इकडे घेतलं तरी आयुपीएसी नॉमेनक्लेचरनुसार तेच होणार आहे. म्हणजे इथं काय, मिथॉक्सी, तिकडे कोण आहे, तिकडे कोण आहे, प्रोपेन आहे, म्हणजे मिथॉक्सी प्रोपेन बरोबर. इथं इथॉक्सी इथेन, म्हणजे आयुपीएसीने माहिती आहे ना आपल्याला इथरचं कसं करायचं असतं. इथं काय, इथं बघा इथेन आहे, ऑक्से, इथॉक्सी, इथॉक्सी इथेन, इकडं मिथॉक्सी प्रोपेन, व्हेरी सिंपल. तर हे असं आहे आपलं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. ओके, मग हे पोझिशन आयसोमेरिझमचे दोन बघितले आपण, चेन पोझिशन. ओके, आता जो नेक्स्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया आपण.